आता कधीही खारी खायचं मन झालं ना, तर बाहेरून खारी आणण्याची अजिबात गरज नाही. फक्त अर्ध्या घंट्यामध्ये आपण घरच्या घरी एकदम हेल्दी पद्धतीने खारी बनवू शकतो. जरी पहिल्यांदा बनवलं ना, तरीही एकदम अचूक प्रमाणे बनतील. एवढी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर ही खारी बनवण्यासाठी इथे मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगत आहे. तर त्यासाठी इथे आपण घेत आहोत 1 वाटी मैदा. तर मैदा वाटीमध्ये घेतल्यानंतर तो अशा प्रकारे आदळत आदळत ही वाटी घ्यायची आहे. म्हणजे हा मैदा हा खाली जातो आणि अजून तुम्हाला अंदाज येतो की या वाटीमध्ये किती मैदा बसू शकतो. म्हणजे एकदम गच्च भरून आपल्याला ह्या वाटीमध्ये मैदा घ्यायचा आहे. त्यानंतर हा मैदा एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. व त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडेसे ओवा. तर ओवा घालत असताना अशा प्रकारे हातावरती चोळून घालायचा, म्हणजे याने छान असा स्वाद सुद्धा वाढतो. त्यानंतर आपण यामध्ये मोहन न घालता असंच कच्चं 3 चमचे तेल घालून घेणार आहोत. व तेल घातल्यानंतर आता ह्या पीठ सर्व छान तेलामध्ये चोळून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व ह्या पिठाला व्यवस्थित असं तेल लागलं जाईल अशा प्रकारे छान ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. तर ही स्टेप एकदम महत्त्वाची आहे. जेवढं तुम्ही पीठ चोळून घेसाल तेवढा खारीच्या लेयर ह्या एकदम व्यवस्थित अशा पडतील. तर आता आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आता मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगतच आहे. तर एक गच्च वाटी मैद्यासाठी तुम्हाला इथे अर्धी वाटी पाणी लागणार आहे. तर थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला याचा छान असा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला पीठ एकदम कडक किंवा एकदम सैल न सोडता ज्या प्रकारे आपण चपातीसाठी पीठ भिजवतो ना, तशाच प्रकारे आपण हे पीठ इथे भिजवून घेत आहोत. तर तुम्हाला एकदम अचूक प्रमाणामध्ये अर्धी वाटी पाण्यामध्ये हे पीठ भिजवलं जाते. तर अशा प्रकारे मी याचा गोळा इथे तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त कडकही नाही आणि खूप जास्त सैलसुद्धा नाही. आता ह्या गोळ्याला आपल्याला 10 मिनिट भिजत घालायचं आहे. तर त्यासाठी याच्यावरती थोडंसं तेल घालून ठेवायचं, म्हणजे याची वरची लेअर ही कडक होत नाही. आणि आता यावर झाकण ठेवून आपण 10 मिनिट असंच ठेवणार आहोत. आता आपण साठा बनवून घेणार आहोत. तर साठा बनवण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेत आहे. इथे मी घट्ट तूप घेतलेलं आहे. तर तुम्ही घट्ट तूप न घेता पातळ 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मैदा घालायचा आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. तर कॉर्नफ्लॉवर तुम्हाला बेकरीच्या शॉपमध्ये इझिली मिळून जाते. तर अशा प्रकारे दोन्ही घातल्यानंतर हे व्यवस्थित असे मिक्सअप करून घ्यायचं आहे. पातळ तूप घातल्यामुळे ही छान याची पातळ अशी स्लरी तयार होते. इथे मी घट्ट तूप घेतल्यामुळे हे थोडंसं घट्ट असं झालेलं आहे. तर अशा प्रकारे एकदम पटकन आपण याचा साठा इथे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे 10 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ छान असं नरम इथे झालेलं आहे. आता आपल्याला एकदा ह्या पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी पोळपाटावरती व्यवस्थित असे हे मळून घेत आहे आणि त्याचा छान असा एक गोलाकार करून घेत आहे. आता तुम्ही हाताने 4 भाग करून घ्या किंवा चाकूच्या सहाय्याने याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला 4 समान असे गोळे इथे मिळतात. तर तयार केलेल्या गोळ्यांची छान अशा आपण लाटा करून घेणार आहोत. तर हातावरती मळून मी जे 4 इथे लाटा तयार करून घेत आहे. तयार करून ठेवलेल्या 4 गोळ्यापैकी एक गोळा इथे आपण घेणार आहोत व त्यावरती थोडासा मैदा घेऊन आपण याच्यावरती पोळी लाटून घेणार आहोत. तर ही पोळी लाटत असताना तुम्ही एकतर पोळपाटावरती लाटून घ्या किंवा ताटावरती किंवा डायरेक्ट वट्यावरती लाटली ना तरीही चालते. पण जेवढी पातळ पोळी लाटता येईल तेवढी पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे. आता लाटून घेतलेल्या पोळीवरती आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. तर हा साठा लावत असताना साठा एकाच ठिकाणी न लावता तुम्हाला सर्व पोळीवरती साठा लावून घ्यायचा आहे. म्हणजे याचे काठसुद्धा आपल्याला सोडायचे नाहीत. त्यानंतर साठा लावून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ यावरती भुरभुरून घ्यायचं आहे. म्हणजे थोडासा मैदा अशा प्रकारे भुरभुरून घेतल्यानंतर हे एकमेकांना परफेक्टली चिटकत नाही, म्हणजे लेअर पडतात आणि हे लेअर आपल्याला छान अशा खारीमध्ये दिसून येतात. तर त्यानंतर आपण दुसरी पोळी अशाच प्रकारे पातळ अशी लाटून घेतलेली आहे आणि त्यावरती आता ही अशा प्रकारे आथरून घेतलेली आहे. त्यानंतर परत एकदा ह्या पोळीवरती आपल्याला साठा अशाच प्रकारे लावून घ्यायचा व त्यावरती थोडंसं मैदा अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला याला फोल्ड करायचं आहे.
तर अशा प्रकारे फोल्ड केल्यानंतर यावरती परत एकदा आपण हा साठा लावून घेणार आहोत व अजून त्यावरती थोडंसं मैदा स्प्रेड करून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा आपण हे फोल्ड करून घेत आहोत व आता यावरती साठा न लावता मी अशाच प्रकारे परत एकदा याला फोल्ड करून देत आहे. तर अशा प्रकारे खारीची जी पारी आहे ना ती परफेक्टली इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ही पोळी पुन्हा एकदा लाटून घेतलेली आहे. आता ही पोळी खूप जास्त पातळ न ठेवता थोडीशी जाडसर अशी ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला लेअर अशा पटकन अशा मिळून जातील. त्यानंतर आता आपण हे चाकूने छान असं कट करून घेणार आहोत. तर आता आपल्याला खारी इथे तळून घ्यायची आहे. तर खारी तळण्यासाठी शक्यतो तेल जास्त गरम किंवा जास्त थंड असं न घेता मध्यम आचेवरच तपलेलं असावं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे. खूप जास्त कमीही करू नका किंवा खूप जास्त फुल करू नका. जर तुम्ही गॅस खूप जास्त कमी केला तर ते तेल धरू शकतात आणि खूप जास्त फुल केला तर याच्या लेअर पटकन मोकळ्या होतात आणि वरचीच बाजू जास्त तळल्या जाते आणि आतली बाजू कच्ची राहते. त्यामुळे मध्यम आचेवरती ही खारी छान अशा तळून घ्यायची आहेत. त्यानंतर तेलात सोडल्यानंतर त्याला पटकन उलटायला जाऊ नका. त्या तेलात सोडल्यानंतर छान वरती आल्यानंतर मग त्याला पलटून घ्यायचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारे ह्या खाऱ्या तळून घेतल्या ना तर तुमची सुद्धा खारी एकदम खुसखुशीत आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघू शकता एकदम टम्म अशी फुगलेल्या खारी आहेत आणि भरपूर अशा लेअर सुद्धा पडलेल्या आहेत. याचा रंग थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की आपण ह्या काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे राहिलेल्या सर्व खाऱ्या मी इथे तळून घेत आहे. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत खारीची रेसिपी शेअर केलेली आहे. तर खारी बनवणं अजिबात अवघड नाही, खूप सोपी अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे आपण बनवू शकतो. तर एकदा तरी तुम्ही बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर मी तुमच्यासोबत नेहमी सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते. तर ही सुद्धा एक सोपी अशीच रेसिपी आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करू शकता.